आजची ही संध्याकाळ आपल्या सगळ्यांसाठी फार अविस्मरणीय ठरणार आहे। दातृत्व आणि कर्तृत्व या दोन गुणांचा मिलाप म्हणजे आपला हा कृतज्ञता पुरस्कार सोहळा असतो। आचार्य अत्रे कट्टा हा खरं तर आता ऐन तारुण्यात आला आहे। 25 एप्रिल 2001 साली सुरू झालेला आचार्य अत्रे कट्टा गेले सलग 23 वर्ष याच जिजाऊ उद्यानामध्ये दर बुधवारी भरतो। आता दर 2 आठवड्यानंतर भरतो। इथे विविध कलाकारांचं एक हक्काचं रंगमंच आणि या रंगमंचावर सादर झालेली कला आपल्या हजारो प्रयोगाची यशोगाथा लिहिते अशी ख्याती असलेला असा हा आचार्य अत्रे कट्टा। कला सादरीकरण असू देत, वैचारिक विषयांची मांडणी असू दे, गायन, नृत्य असे विविध कार्यक्रमांची रेलचेल आचार्य अत्रे कट्ट्याच्या प्रेक्षकांना गेली 23 वर्ष सलग मिळते आहे। पण यासोबत आपली समाजाच्या प्रती काही जबाबदारी आहे हे भान आम्हा आचार्य अत्रे कट्टेकरांना फार प्रेरणादायी ठरलं। एकीकडे दातृत्व आणि दुसरीकडे कर्तृत्व यांच्या मधला दुवा होऊन समाजसेवा हीच ईशसेवा मानणाऱ्या आणि आर्थिक मदत देऊन ईश्वरीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहणारे दाते मंडळी आणि समाजहितासाठी धडपडणारी सामाजिक संस्था एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम आचार्य अत्रे कट्ट्याच्या या कृतज्ञता पुरस्काराने होतं। कृतज्ञता पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे आणि हा सोहळा 10वा म्हणजे आजपर्यंत 20 संस्थांच्या प्रति कृतज्ञतेने आम्हाला नतमस्तक होण्याचा भाग्य लाभला आहे। या कृतज्ञता पुरस्काराचं स्वरूप असतं 1 लाखाचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि कट्ट्याचं पुस्तक। आजच्या आपल्या ज्या 2 सामाजिक संस्था आहे ज्यांच्या प्रति आपण नतमस्तक होणार आहोत त्या संस्था म्हणजे पहिली संस्था नर्मदा नवनिर्माण अभियान आणि दुसरी विद्यादान सहाय्यक मंडळ। या दोन्ही संस्थांच्या कार्यांबद्दल आपण जाणून घ्यायला फारच सगळे उत्सुक आहोत, तर चला सुरुवात करूया। आजचे आपले दुसरे दानवीर दाते आहेत डॉक्टर सुषमा मराठे आणि आमच्या अत्रे कट्ट्याचेच श्री अनंत मराठे, पण काही वैयक्तिक अपरिहार्य कारणास्तव ते आज इथे उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांच्या दोघांच्या वतीने मी आपल्या आचार्य अत्रे कट्ट्याच्या संस्थापिका आणि अध्यक्षा संपदाताई वागळे आणि विद्यादान सहाय्यक मंडळाच्या माननीय गीता शाह यांना घेऊन आमच्या कट्ट्याच्या सुलभा आरसकर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते। विद्यादान सहाय्यक मंडळ ठाणे या संस्थेच्या संस्थापिका आहेत माननीय गीताताई शाह। या दुसऱ्या संस्थेसाठीचे जे दाते आहेत ते मराठे दाम्पत्य, त्यातले अनंत मराठे सरांना आपण सगळेच ओळखतो कारण अत्रे कट्ट्याच्या अगदी सुरुवातीपासून ते हिरिरीने अत्रे कट्ट्याचं काम करतात, ते कार्यकर्ते आहेत। ते प्रख्यात ज्योतिषशास्त्रज्ञ पण आहेत। त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सुषमा अनंत मराठे या गेले 35 वर्ष ठाणे येथे वास्तव्यास आहेत। रुईया कॉलेजमधून रसायनशास्त्रातून त्यांनी पदवी घेतल्यानंतर BARC मधून MSc आणि PhD संपादन केलेलं आहे। त्या डॉक्टरेट आणि BARC येथेच त्यांनी 35 वर्ष संशोधक म्हणून काम केलेलं आहे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून 2015 मध्ये त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत। आज त्या उपस्थित नाही, पण त्यांच्या वतीने आमच्या कट्ट्याच्या अध्यक्षा संपदा वागळेताई आज व्यासपीठावर उपस्थित आहे। आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण दाते जे असतो त्यांचं स्वागत करतो एक छोटीशी भेटवस्तू देऊन। मी आमच्या कट्ट्याच्या शीला वागळे यांना विनंती करेन की त्यांनी संपदा दीदींना सुषमा दीदींची भेट सुपूर्द करावी आणि स्वागत करावं। प्रायोजकांचं मनोगत म्हणून मी संपदा वागळे यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मी आमचे अनंत मराठे यांच्या वतीने बोलते, ते आज येऊ शकले नाहीत म्हणून। तर आधी मला ह्या जीवन छानविषयी 2 शब्द बोलल्याशिवाय मला पुढे जावत नाही आहे, कारण 2015 किंवा 16 मला जेव्हा लोकसत्तेचं सत्पात्री दान सदर होतं आणि तेव्हा ह्या जीवनशाळेत मला जायची संधी मिळाली आणि मी 2 रात्री 3 दिवस तिथे राहिलेली आहे त्या इथे आणि ते बघितलेले शाळा आणि तिथे मुख्य म्हणजे त्या तिथे जे स्वयंसेवक होते ना, तरुण मुलं होती ती अशी 30-25, 30-35 मधली, म्हणजे 5-6 मला भेटली तिकडे आणि त्यांचं एक ऐकून मी एवढी चकित झाले। योगिनी होती
योगिनी तिथे त्या सगळ्या आदिवासी मंडळीमध्ये तशीच बसून उन्हामध्ये त्यांच्या भोवती अशी बसून आणि त्यांच्या पावरी भाषेत त्यांच्याकडून ऐकून घेत होती. आणि ती तिकडे गेल्यावर ती वकिली शिकली आणि त्यांची भूमिका ती कोर्टात हिरिरीने मांडायला तिथे ती होती. लतिका राजपूत आत्ता जी म्हटली त्यांनी ती त्या मुलांच्या पोटात 2 वेळा पोटभर काहीतरी खायला जावं ह्यासाठी तिची धडपड होती. एक तरुण मुलगा होता, त्याचं नाव मला आठवत तो आत्ताच नवीन आला होता तिथे काम करण्यासाठी. अतिशय अल्प मानधनावर ही मुलं काम करत होती. त्याच्या डायरीमध्ये मी नोंद बसली पहिल्या दिवशीची की 12 किलोमीटर तिथे काही वाहन नाही ना, त्यामुळे एक काय तांदळाचं काय पोतं का काय घेऊन दुसऱ्या शाळेत चालत जायचं, ते चालत जायचं पाठीवर घेऊन. ते 12 किलोमीटर चाललो आणि अजून काही खाल्लेलं नाही, पोटात अन्नाचा कण नाही. पण हा पहिला दिवस आहे, माझी सुरुवात आहे. हे सगळं ऐकताना असं पोटात ढवळून आलं की आपल्यापासून इतक्या जवळ, म्हणजे बडोद्यापासून आम्ही 2-2.5 तासात तिकडे पोचलो होतो, एवढ्या जवळ आहेत आणि तरी तिकडे अशी स्थिती आहे आणि आपण इथे किती आनंदात आणि सुखात आहोत. मग आपण आपला वाटा काहीतरी द्यायला पाहिजे की नाही असं तेव्हा मला अगदी आतून वाटलं होतं. म्हणजे तेव्हा खरंच म्हणजे आज ह्या जीवनशाळांना पुरस्कार आज देतो आहे त्याच्यामागे त्याची केवढी कष्ट आणि केवढा संघर्ष आहे तो. मग तेव्हा मी तो वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. तर आज आता म्हणजे आम्हाला हे अत्रे कट्ट्यावर आम्ही कृतज्ञता पुरस्कार सुरू केला. म्हणजे ही सगळी आज आशाताई किंवा असे सगळे प्रायोजक आम्हाला जे मिळाले ते सगळे कसे आहेत म्हणजे का ओम तत्सत भावाने दान करणारी आहेत. म्हणजे आम्ही त्यांना ते आले, आम्हाला त्यांची कुठची अट नाही बरं का की ह्या संस्थेला द्या, असंच करा तसं करा, आम्ही म्हणेल ते. पण लक्षात ठेवा की 100% विश्वास तेव्हा 200% जबाबदारी आमची असते. तर ओम तत्सत काय सांगत होते मी, ओम म्हणजे काय असतं की ओम म्हणजे जो देणारा आहे तो ब्रह्म आहे. म्हणजे समजा असं व्यक्ती माणूस पण नव्हे, जरी ती गाय असेल तरी तिला दान देताना तो ब्रह्म आहे. आणि ओम तत्सत म्हणजे काय की जे तुझ्याच भाग्याचं आहे ते मी तुला देतो. हे जे तुझंच आहे, हे माझं नाही आहे त्याच्यावर काही अधिकार, जे तुझ्याच नशिबाचं होतं ते मला देण्याची संधी मिळाली. ओम तत्सत म्हणजे आणि हे देण्याने माझा नरसे नारायण हा प्रवास माझा सुरू होणार आहे असं मला आशा आहे. असं ती ओम तत्सत हा भावना ठेवून हे आमचे सगळे दाते दान करतात. आणि अत्रे कट्ट्याचा काय फायदा झाला त्याच्यामुळे, तर अत्रे कट्ट्याला आधीच एक तर 22 वर्ष अनेक मोठी माणसं म्हणजे नाव घेतलं तरी म्हणजे तात्याराव लहानेनं फोन केला, बोल संपदा असं म्हणतात, माझा नंबर सेव्ह आहे तुमच्याकडे. म्हणजे आणखीन काकणभर वर अशी चालायला लागते रस्त्याने चालताना की हे आम्हाला मिळालेलं संचित आहे. तर हे सत्संगती जी मिळाली, आता आशाताई इथे आमची अनुश्री भिडे, म्हणजे सगळ्यांनी तिला वाकून कोळी नमस्कार करावा अशी ते भिडे दाम्पत्य किंवा हे सगळे आमचे ह्यांची सुसंगती सत्संगती नेहमी मिळावी. सत्संगतीने आपल्या जीवनाचं सार्थक होतं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते आणि थांबते. तर एकदा विष्णूंच्या दरबारात नारद मुनी आले, नारायण नारायण करत असं, आणि त्यांनी विचारलं काय सत्संगतीचा महिमा काय, सत्संगती कशासाठी पाहिजे असं काय तुम्हाला वाटतं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी असं वरून बोट दाखवलं नरकाकडे आणि सांगितलं तो बघ त्याच्यात तो एक कीटक आहे बघ असा शेणामध्ये, त्याला जाऊन विचार तो सांगेल. नारद गेले एका क्षणात त्यांना काय जायला विहारत. त्या कीटकाला विचारलं काय बाबा संगतीचा काय महिमा काय असं. तर त्याने कीटकाने त्यांच्याकडे बघितलं आणि मान ढुलकली, म्हणजे तो तिकडे त्या शेणात मेला. मग हे परत आले की सांगितलं विष्णूंना की काय बाबा त्यांनी काही उत्तर दिलं नाही, तो लगेच मेला असं झालं. मग तेव्हा त्या घरट्यात आत्ताच पोपट्याचं पिल्लू जन्माला आले, त्याला जाऊन विचार. नारद त्या पोपट्याच्या पिल्लाकडे गेले, त्याला विचारलं. त्या पोपट्याच्या छोट्याशा पिल्लाने त्यांच्याकडे डोळे उघडून बघितलं आणि दुसऱ्या क्षणाला डोळे मिटले. तर यांना खूप अस्वस्थ झाले नारद मुनी की असं काय आपण प्रश्न विचारतोय आणि हे काय भलतंच होतं आहे, म्हणजे असं नको ना व्हायला, आपली अशी इच्छा नाही आहे. ते विष्णूंकडे म्हणाले एक वेळ तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालते, पण असे नका कोणाचा मृत्यू माझ्यामुळे व्हायला. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ते म्हणाले बघ तिकडे गाईच्या गाईने बछड्याला जन्म दिला आहे, त्या बछड्याला जाऊन विचार. घाबरत बछड्याकडे गेले. बछड्याने पण त्यांच्याकडे बघितलं आणि मान टाकली. मग नारद मुनी आता तर रडकुंडीला आले, म्हणाले की मला नको तो तुमचं हे, पण मी आता जातो, प्लीज कृपा करा, असं नको आहे. असं हे काय ह्या प्रश्नामध्ये आहे की ज्याचं उत्तर ऐकताना तो माणूस डोळे मिटतोय. आता जो शेवटचं सांगतो, आता बघ ह्या मोठ्या शहराचा राजपुत्र जन्माला आला आहे कित्येक वर्षांनी असं, आणि केवढा आनंदोत्सव चालला आहे. तो राजपुत्र तुला नक्की उत्तर देईल सत्संगतीचा महिमा काय. नारद म्हणाले एक वेळ बाकीचे प्राण्यांचं ठीक होतं, इथे राजपुत्र जर गेला तर मलाच ते मारून टाकतील, पण तरी धीर करून विष्णूने सांगितले ना म्हणून गेले तिकडे.
आणि राजपुत्राला मांडीवर घेतलं. असं नारद मुनी होते म्हटल्यावर त्यांनी प्रेमाने दिलं मांडीवर आणि त्यांनी विचारलं की कानात विचारलं राजपुत्राच्या की त्यावेळची गोष्ट, राजपुत्र छोटा होता तरी त्याला कळत होतं. विचारलं की अरे बाबा संगीताचा महिमा काय विष्णून तुला विचारायला सांगितलं. तेव्हा तो राजपुत्र हसला. तो काय म्हणाला, तुम्हाला अजून कळलं नाही? अहो मीच तो कीटक होतो, तुमचं दर्शन झालं आणि मी पोपट झालो. पोपट म्हणाल तुमचं परत दर्शन झालं, मी गायचे वासरू झालो आणि आत्ता तर मी पूर्ण पुरुष असा मला प्राप्त झालेला आहे. एवढा तुमच्या संगतीचा नुसता दर्शनाचा परिणाम आहे, तर संगतीने तुमच्यासारख्या माणसाच्या काय होत असेल. अशी संगत आम्हाला ह्या सगळ्या थोर लोकांची मिळते आणि म्हणून आज आचार्य अत्तकट्टा जो आहेत नाव ठेवून आहे तो त्यामुळे आहे. धन्यवाद. एवढंच बोलते कारण तुम्हाला पुढचं ऐकायचं आहे. थांबते इथेच. विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेकडून विद्यादान केलं जातं. सरस्वतीचा वरदहस्त असलेली ही संस्था. पण आज कृतज्ञता पुरस्कार त्यांना मिळतोय म्हणजे विद्यादानाला लक्ष्मीदानाचा सुद्धा सहकार्य मिळतं आहे, खंबीर पाठबळ मिळतं आहे. आणि मला असं वाटतं आहे तुमचा प्रेरणादायी प्रवास हा असाच आणखीन पुढे जायला सुकर होऊ शकेल असं मला वाटतं. या संस्थेच्या संस्थापिका माननीय गीता शहा यांचा परिचय आमच्या कट्टेकरी सुलभा आरोस्कर यांनी करून द्यावा ही मी विनंती करते. नमस्कार. मैदाताईने खूप सुंदर माहोल इकडे आज निर्माण केलेला आहे. 2 संस्थांमधलं दुवा तुमच्या लक्षात आला का की ज्यांना जीवनसुद्धा जगता येत नाही किंवा ज्यांना जीवन जगण्याचा अधिकार नाही, त्याला कारणं काही असो, आर्थिक असू दे, नाहीतर कुठच्या तरी रिमोट प्लेसमध्ये राहिल्याने असू दे किंवा एकदम आदिवासीसारख्या खालच्या ठिकाणी जन्माला आलेले असू दे, पण ह्या अशा जीवांना जीवनदान देणाऱ्या ज्या 2 संस्था आहेत. आणि जीवनदान कशाने मिळतं? नुसतंच काही आपण त्यांना 2 वेळा रोजीरोटी त्यांना खायला दिली किंवा त्यांना वस्त्र दिलं, त्यांना काही थोड्याशा सुखं दिली तर त्यांनी नाही नुसतं त्यांचं जीवनदान व पुढे येणार, त्यांचं जीवन सुधारणार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सर्व दानामध्ये श्रेष्ठ हे विद्यादान असतं. विद्येने जेव्हा माणूस किंवा कोणीही सुसंस्कृत होतो तेव्हाच तो माणूस पुढे जातो आणि त्या माणसांमुळे एक कुटुंब पुढे जातं आणि अशी त्यांची पुढे ती समृद्धी होण्याची अनेक अशी शृंखला त्या कुटुंबामध्ये होते. म्हणजे नुसतं एकच कुटुंब नाही तर अशी अनेक कुटुंब त्यामुळे चांगली त्यांना ऊर्जितावस्था येते. विद्यार्थी जीवनाला ऊर्जा देणारी मायमाऊली आमची गीताई. विद्यादान सहाय्यक मंडळ या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका आणि विश्वस्त गीताताई शहा. गीताताई ह्या उच्च विद्याभूषित आहेत. MCOM आणि MBA झाल्यावर मोठ्या चांगल्या नामांकित कंपनीमध्ये व्यवस्थापकीय पदावर त्यांना नोकरी मिळाली आणि ती त्यांनी सुरू केली. पण सासर आणि माहेर या दोन्हीकडे समाजसेवेचं इतकं सुंदर बीज रोवलं गेलं होतं की त्यामुळे फक्त सर्व्हिस करणं याच्यात त्यांचं मन अजिबात रमत नव्हतं. अर्थात प्रत्येकाला एक माहीत आहे की आर्थिक पाठबळ हे आपल्यासाठीसुद्धा आणि आपल्याला जर काही मनातून कोणाला काही द्यायचं असेल तर त्यासाठीसुद्धा आर्थिक पाठबळ हे हवंच. त्यामुळे त्यांना सर्व्हिस तर नोकरी तर करायचीच होती, पण ती नुसती नोकरी आणि घर हे त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांच्यातलं ते सामाजिक भान त्यांना त्यांना अस्वस्थ करत होतो. त्यामुळे त्या सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या ह्याच्यातून झोपडपट्टीतल्या मुलांना किंवा मजुरांच्या मुलांना त्या शिकवू लागल्या. त्यांच्यातून त्यांनी वरदहस्त द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने श्रद्धेय बाबा आमटेंच्या आनंदवन स्नेही मंडळामध्ये त्यांनी आपलं योगदान द्यायला सुरुवात केली. आणि असं करता करताच आनंदवन म्हणजे आपल्याला माहितीच आहे की खूप रिमोट प्लेसमध्ये त्या तेव्हा जायच्या आणि आपला सगळा वेळ त्यांना द्यायच्या. त्याच्याच बरोबरीने मग 2005पासून जेव्हा थोडी आर्थिक त्यांना पाठबळ मिळालं तेव्हा त्यांनी गरजू आणि गुणवंत मुलांना आर्थिक सहकार्य द्यायला सुरुवात केली. जेव्हा त्या अशा आनंदवनमध्ये किंवा कुठच्याही आदिवासी पाड्यांमध्ये जायच्या तेव्हा ती जी आर्थिक तफावत आहे ती त्यांना खूप अस्वस्थ करायची आणि त्यांच्या लक्षात आलं की ही तफावत भरून काढल्याशिवाय काही खरं नाही आहे. आणि मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी विद्येच्या दृष्टीने या मुलांना पुढे आणलं पाहिजे आणि तरच हा समाज आणखी थोडा पुढे जाईल. आणि त्यामुळेच तीर्थस्वरूप भाऊ नानिवडेकर यांच्या मार्गदर्शनाने आणि समविचारी व्यक्तींच्या सहकार्याने 15 ऑगस्ट 2008 रोजी विद्यादान
सहाय्यक मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. टाळ्या वाजवूया. विद्यार्थ्यांचा आजवरचा प्रवास, बरोबरीने त्यांचा आजवरचा प्रवास जर आपण बघितला तर त्यांची धडाडी, निर्णय क्षमता, कामाचा उराका, अभ्यासू वृत्ती, उत्तम नेतृत्व आणि अत्यंत चांगलं द्रष्टेपण, हे असे अनेक त्यांचे पैलू आपल्याला भावतात. संस्थेचा बद्दल त्यांना इतकी आपुलकी की संस्थेचा पसारा जेव्हा त्यांना वाढायला लागला त्यावेळी एका निर्णायक क्षणी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पूर्णपणे संस्थेला त्यांनी वाहून घ्यायला सुरुवात केली. मुलांशी आपलं संधान नीट जुळलं पाहिजे, त्यामुळे मुलांसाठी त्यांनी मानसशास्त्र या विषयात MA केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या IPH संस्थेतून त्यांनी REBT म्हणजेच भावना, विचार आणि वर्तन यांचा जो तौलनिक अभ्यास, आणि या 3 गोष्टी जर आपण नीट सावरल्या तर तळागाळातला कोणताही मुलगासुद्धा कसा उत्तम प्रगती करू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांनी IPHमधून हा कोर्स केला आणि सध्या त्या VSM बरोबर IPHमध्येही आपलं योगदान देत असतात. विद्यार्थी हा त्यांचा कमालीचा केंद्रबिंदू आहे. स्मरणशक्ती बघाल तर तुम्ही आजी आणि माजी कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुसतं नाव घ्या की त्यांची संपूर्णपणे अभ्यास त्यांनी केलेला असतो, संपूर्ण हिस्ट्री त्यांना ज्ञात असते आणि ती त्यांच्याचकडून आपल्याला ऐकायला मिळते. संस्थेचा कारभार पारदर्शक आणि अचूक व्हावा म्हणून त्यांचा मोठा कुटुंब कबिला आहे. 250च्या वर आमचे सहकारी आहेत, तर त्यांच्याबरोबर त्या रोज 17-18 तास काम करत असतात. त्यांना मनशक्ती संस्थेतर्फे आणि नवकेसरी संस्थेतर्फे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. पण पुरस्कार जरी थोडे असले तरी कामाचा पसारा आणि आवाका प्रचंड आहे. आज अनेक 50च्या वर मुलं डॉक्टर झालेली आहेत, कितीतरी इंजिनियर झाली आहेत, CA झालेली आहेत, MSW झालेली आहेत आणि ह्याबरोबर सामान्य मुलं पण, कमी बुद्धीची मुलं पण पुढे येऊन आपापल्या मार्गाला लागलेली आहेत. निवड करतानाचा निकष हा इतर काही संस्थांसारखा 80-85% वरच्याच मुलांना आम्ही घेऊ असा अजिबात नसतो. जो फक्त कळकळीने अभ्यास करायला तयार होईल त्याला सर्वतोपरीने मदत मिळत जाते. नुसतीच आर्थिक मदत नाही तर त्यांची भावनिक मदत, त्याला काही कमतरता या सगळ्यासहित ती मदत दिली जाते. त्यामुळेच त्या नेहमी म्हणतात की हे विद्यार्थ्यांचं जे यश आहे हेच आमच्यासाठी खूप मोठे पुरस्कार आहेत. त्यांना आता आपण प्रथम सन्मानित करूया आणि नंतर त्यांचं मनोगत आपण ऐकायला उत्सुक आहोत, ती आपण ऐकूया. प्रायोजक मराठी दाम्पत्य यांच्या वतीने आचार्य अत्रे कट्ट्याच्या अध्यक्षा संपदा वागळे मॅडम यांनी 1 लाखाचा धनादेश गीता मॅडम यांना सुपूर्द करावा आणि आचार्य अत्रे कट्ट्याच्या वतीने स्मृतिचिन्ह आणि पुस्तक सुलभा अरसकर यांनी देऊन त्यांना सन्मानित करावं अशी मी विनंती करते. मेधाताईंच्या बरोबर अशा पद्धतीच्या व्यासपीठावरती आपल्याला एक छोटासा कण म्हणून उभं पण राहता येतं. त्याच्याबद्दल कौतुक पण वाटतं आहे, आश्चर्य पण वाटतं आहे आणि देवाला विचारते की खरंच आजचा दिवस आहे का. तर अकल्पितपणे अनेक गोष्टी होतात, तसं कदाचित आज मेधाताईंच्या बरोबर हा भाग्याचा क्षण आला आहे. आणि झुंजार नेतृत्व आणि अत्यंत उत्तम वक्तृत्व कला आणि विस्थापनांना आस्थापन देणाऱ्या मेधाताईंना खूप नमस्कार. आचार्य अत्रे कट्ट्याचे मनापासून आभार. आशाताई कुलकर्णी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स विद्यादानचं CSR पार्टनर पण आहेत आणि त्यानिमित्ताने आशाताईंना आज भेटायला मिळतं आहे, त्याचाही खूप आनंद होतो आहे. अत्रे कट्ट्याच्या प्रायोजकांचे सगळ्यांचेच खूप खूप आभार. 8 डिसेंबर 2012 हा कदाचित विद्यादानच्यासाठी एक खूप मोठा टर्निंग पॉईंट होता आणि आधी मी वैयक्तिक पातळीवरती बोलते आणि मग थोडंसं संस्थात्मक पातळीवरती जाते. आजची संधी कदाचित मला परमेश्वराने दिलेली आहे संपदाताईचे वैयक्तिकरित्या अत्रे कट्ट्यावरती आभार मानण्याची. तर 8 डिसेंबर 2012ला लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये विद्यादानच्याबद्दल तिने लेख लिहिला होता आणि त्या लेखाला त्यावेळेला 700 ते 800च्या वर फोन कॉल आले होते. आणि लेखणीमध्ये किती ताकद असते आणि एखाद्या लेखिकेची लेखणी किती उत्तम चालते आणि त्याच्यामुळे संस्था किती वर येऊ शकते आणि त्याच्यामुळे किती जणांचे विकास होऊ शकतात हे संपदाताईच्यामुळे मला कळलं. आणि संपदाताई मनापासून खूप 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 आभार.
आणि मला खूप मजा येते आज संपदाताईला या पातळीवरती बघायला आणि तिचे आभार मानायला पण मला खूप आनंद होतो आहे. भाऊ नानिवडेकर यांच्या स्मृतीला वंदन करून बोलते. एक गोष्ट सांगते काल घडलेली आणि त्या गोष्टीपासून थोडीशी विद्यादानला सुरुवात करते. काल दुपारी 2-3 वाजता मी विद्यादानच्या खोपटच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि त्यावेळेला 2 नर्सिंगच्या मुली आल्या होत्या. दोन्ही मुली अतिशय गरीब घरातल्या, शिक्षणाची संधी अभावानेच त्यांना मिळू शकली असती, पण विद्यादानची त्यांना मदत मिळाली आणि त्यांचं शिक्षण चांगलं चालू आहे. तर एका डोनरच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही स्कॉलरशिप त्या 2 मुलींना देऊ घातली होती. त्याच्यामध्ये एक मुलगी होती साना खान आणि दुसरी मुलगी होती पल्लवी मोकाशी. एका मुलीने तिचं GNMचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आणि ती एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करते आहे आणि दुसरी मुलगी गुरु नानक नर्सिंग कॉलेज बांद्रा इथे GNMचं पहिलं वर्ष संपलं आणि दुसऱ्या वर्षात गेली आहे. तर या 2 मुलींना काल स्मृतिप्रित्यर्थ आपण स्कॉलरशिप दिली. त्याच्यातल्या एका मुलीने जिचं शिक्षण संपलं होतं तिने तिचा सगळा प्रवास सांगितला. त्याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ आपण काढला आणि देणगीदारांचे आभार मानले. तो व्हिडिओ संपला तिकडे आणि ती मुलगी आतमध्ये माझ्याकडे आली. मी आतमध्ये खोलीत बसले होते आणि ती खूप मुसूमुसू रडायला लागली. मला काही कळेच ना की काय झालं, साना काय झालं म्हणून मी विचारत होते. तर तिने मला असं सांगितलं की मावशी, हा चेक मला आत्ताच्या आत्ता विद्यादानला द्यायचा आहे, कारण या चेकवरती मुळातच माझा काही अधिकार नाही. आज माझं शिक्षण पूर्ण झालं आहे. काल माझा 1 महिना पूर्ण झाला आणि 18,000 रुपये पगार माझ्या बँकेत आला आहे आणि त्याच्यामुळे हे पैसे विद्यादानला दिले पाहिजेत. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्याने मी विस्मयचकित आत्ता पण होती आहे, ती मला म्हणाली, मेरे पिताजी ने ये कहा था कि अगर आपको ट्रॉफी मिलती है तो आप घर लेके आना और अगर आपको पैसे मिलते हैं तो विद्यादान को दे के आना. तर ती गोष्ट खूप आश्चर्यचकित वाटली मला आणि मला असं वाटतं की आज आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा क्षण किंवा मोटिवेशन जर असेल तर अशा पद्धतीच्या कहाण्या की ज्याच्यामुळे आपल्याला जगण्याच्यासाठी खूप मोटिवेशन मिळतं आणि अर्थातच जे मिळालेलं मोटिवेशन असतं ते अनेक विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये खूप कामास येतं. तर साधारणपणे हा विद्यादानचं कार्यक्षेत्र अशा अनेक विद्यार्थ्यांबरोबर विद्यादान काम करतं. थोडीशी सुरुवात सांगते. 2004-2005 या सालामध्ये लोकसत्तेच्या ठाणे वृत्तांतामध्ये एक बातमी आली होती शहापुरातल्या एका विद्यार्थ्याची, प्रतिकूलतेतही फुलली गुणवत्ता. त्याच्यामध्ये शहापूरमधल्या शेडव्यातल्या साटगावमध्ये एका प्रशांत विशे नावाच्या मुलाची ती बातमी होती की ज्या मुलाला 10वीमध्ये तो मुलगा गुणवत्ता यादीमध्ये झळकला होता. त्याला साधारण 92.3% मार्क होते आणि त्याला कल्पनाच नव्हती की तो मुलगा पहिला आलेला आहे. तो झेरॉक्स काढायला मार्कशीटला गेला त्यावेळेला त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू बघ, तुझे मार्क खूप जास्त आहेत आणि तू बहुधा पहिला आला असशील, शाळेत जाऊन चौकशी कर. त्याच्यानंतर प्रशांतच्या वडिलांनी चौकशी केली आणि मग त्याला कळलं की तो खरोखर पहिला आला आहे. ही बातमी ज्या वेळेला पेपरमध्ये आली त्यावेळेला मला असं वाटलं की कोणीतरी शिक्षणासाठी इतकं धडपडतं आहे तर आपण जाऊन तरी बघू की त्याला काय मदत लागू शकते. आणि म्हणून मी आणि माझा नवरा सत्यजित आम्ही दोघंही त्या दिवशी तात्काळ त्या बातमीने तिकडे गेलो. गेल्याच्या नंतर जे काही चित्र होतं ते आजही विचार करायला विन्मुख करतं. त्या मुलाने 10वीचे 3 पेपर रिफिलने लिहिले होते. त्या मुलाच्याकडे बीजगणिताचं अवांतर पुस्तक नव्हतं. त्या मुलाची आई त्याच्या परीक्षेच्या वेळेला हॉस्पिटलाइज्ड होती आणि तो मुलगा जेवण करून त्याच्या 3 भावंडांचा अभ्यास घेऊन वडिलांना विड्यांच्या पानाच्या व्यवसायात मदत करत होता. तो प्रशांत विशे. अशा मुलाला म्हणजे आम्ही आश्चर्य झालो. दिवसभर मी होते, आम्ही दोघे होतो आणि आम्ही फक्त बघत होतो की कोण येत आहे, कोण जात आहे, कशा पद्धतीची मदत त्याला मिळते आहे. हे सगळं दिवसभर बघितल्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेला पावलं घराकडे वळली त्यावेळेला तो आला आणि त्याने हात हातात धरला आणि मला म्हणाला, मावशी माझ्या पैशांची काळजी करू नका, पेपरमधल्या बातमीमुळे कदाचित शक्य आहे की मला 4 पैसे मिळतील, पण फक्त मी इंजिनियर होईस तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, मला ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच नको. ज्या वेळेला मी हे ऐकलं त्यावेळेला लक्षात आलं की मी इथं द्यायला आले होते पण मी जाताना खूप काही घेऊन जाते आहे. श्रीमंतीची व्याख्या देण्याची असते की घेण्याची असते हेच कळलं नाही आणि प्रशांतकडून येताना माझी जोडी पूर्ण भरलेली होती. आणि मला वाटतं की तो एक क्षण होता की त्याच्यामध्ये विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेच्या बीजाची कुठेतरी निर्मिती त्यावेळेला झाली. प्रशांत आणि प्रशांतसारखी 2-3 मुलं माझ्याकडे 1 वर्ष माझ्या घरी राहिली. मी असा त्यावेळेला विचार केला की मी स्वतः करू शकते का, आधी हे मी बघते आणि मला जमलं तर मी इतरांना सांगेन की तुम्ही पण या कामामध्ये या. आधी आपण करावं आणि मग इतरांना आव्हान करावं. आणि ती गोष्ट जमली, त्याच्यातून आनंद मिळाला, कुटुंबाकडून खूप छान सहकार्य मिळालं आणि संस्था खूप पटीने वाढली. त्यावेळचं विद्यादान ज्या वेळेला 2005-2006 होतं
त्यावेळेला एक 7-8 मुलं होती, 3-4 कार्यकर्ते होते, 14-15 हजार रुपये बजेट होतं. आणि तिथून आम्ही 2023-24 हे आर्थिक वर्ष ज्या वेळेला होतं त्यावेळेला विद्यादानमध्ये 655 विद्यार्थी आहेत. 6 विद्यादानच्या शाखा महाराष्ट्रात आहेत. 427 कार्यकर्ते आहेत. 755 माजी विद्यार्थी आहेत. आणि संस्थेने 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये 4,30,00,000 रुपये खर्च केलेले आहेत. आणि ही चळवळ झाली, ही आमची एक, ह्याला चळवळच म्हणूयात, फक्त संस्था म्हटलं की असं कुठेतरी वाटतं की मूर्त आहे किंवा कुठेतरी स्टील आहे की काय, पण ज्यावेळेला मोमेंट म्हणतो त्यावेळेला असं वाटतं की इट इज ऑलवेज गोइंग टू बी रोलिंग, आणि म्हणून त्याला चळवळ म्हणणं थोडंसं जास्त बरं वाटतं. विद्यादानच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हा सगळ्यांबरोबर सांगाव्याशा वाटतात. विद्यादानमध्ये कार्यकर्ता पालक असतो. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थी जो विद्यादानमध्ये आहेत, 655 मुलं, तर या 655 मुलांना कार्यकर्ते पालक आहेत. याचा अर्थ हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांबरोबर आठवड्यातून 1-2दा बोलतात. त्यांचे रिझल्ट्स, त्यांच्या आर्थिक अडचणी, घरातले आईबाबा कसे आहेत, भावंडांना काही अडचण आहे का, त्यांना हेल्थच्या काही समस्या आहे का, मानसिकरित्या कुठे कुचंबणा होती आहे का, कॉलेजमध्ये कुठे रॅगिंग होतं आहे का, तर या सगळ्या गोष्टींच्या गोष्टी सांभाळण्याच्यासाठी कार्यकर्ता पालक आणि विद्यार्थी एकमेकांच्या सोबत काम करतात. एखादा मुलगा आपला, म्हणजे मी कार्यकर्ता पालक म्हणून ठाण्यात आहे आणि माझी मुलगी जर दिल्लीत असेल तर तो कार्यकर्ता पालक दिल्लीमध्ये आपलं कोणी आहे का, आपले मित्र किंवा आपले नातेवाईक कोणी आहे का, की ज्याच्यामुळे तिला लोकल लेवलवरती काहीतरी सपोर्ट सिस्टम क्रिएट करण्याच्या दृष्टीने मदत करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करतो. घरामध्ये आर्थिक परिस्थिती खरंच खूप वाईट असेल तर आपल्याला विद्यादान परिवाराच्या बाहेर काही मदत करता येऊ शकेल का, की ज्याच्यामुळे ते कुटुंब वर यायला मदत होऊ शकते, या दृष्टीने आपण विचार करतो. तर कार्यकर्ता पालक हा मुळात विद्यार्थी आणि संस्था यांच्यातला दुवा म्हणून खूप खंबीरपणे काम करतो. विद्यार्थ्याचे सगळे प्रश्न संस्थेपर्यंत मांडणं आणि संस्थेचे सगळे उपक्रम, नियमावली विद्यार्थ्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवणं हे त्याचं मुख्यत्वे काम असतं. विद्यादानमध्ये एक साधारण आत्ता 17 ते 18 ज्ञानशाखा आहेत, ज्याला आपण करिअर स्ट्रीम्स म्हणतो, ज्याच्यामध्ये आर्ट्स आहे, सायन्स, कॉमर्स, लॉ आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आहे, व्हिज्युअल आर्ट्स आहे, अप्लाइड आर्ट्स आहे, आर्किटेक्चर आहे, सोशल डेव्हलपमेंट आहे. तर अशा अनेक शाखांमधून मुलं शिकतात. आणि या शाखांमधले करिअर टीम लीड्स जे आहेत, म्हणजे यांचे प्रमुख नेते जे आहेत, हे सगळी मंडळी या पर्टिक्युलर शाखेमध्ये उत्तुच्च शिक्षण घेतलेली आहेत आणि प्रोफेशनल एक्सपिरियन्स त्यांना प्रॉपर इंडस्ट्रीचं आहे, की ज्याच्यामुळे मुलांचे ॲकॅडमिक सेटअप्स या करिअर टीम लीड्सना उत्तमपणे करण्यात येतात. आत्ता आपल्याबरोबर आजच्या या सभेला 2 करिअर टीम्स मला दिसत आहेत. एक आमची विद्याताई आहे, विद्याताई जठार, सगळ्यात मागे बसलेली आहे विद्याताई, तू हात केलास तरी. आणि आमची विद्याताई नर्सिंगचे करिअर टीम लीड म्हणून काम करते. नर्सिंगमधल्या सगळ्या मुली ह्या मेनली रुरल आहेत. त्याच्यातल्या काही मुली विधवा आहेत, काही मुलींना 2-2 मुलं आहेत, की एक मूल सासूबाईंकडे असतं आणि एक मूल आईकडे सांभाळायला देतात, आणि त्या मुली नर्सिंगच्या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण करून मुलांची जबाबदारी घ्यायला परत जातात. तर विद्याताईकडे मागच्या वर्षी 125 ब्रदर्स आणि सिस्टर्स होते. याचा अर्थ 125 नर्सिंग मुलींना सध्याला शिक्षण दिलं जातं आहे. सोबतीने आपल्याकडे आज कॉमर्सच्या करिअरच्या टीम लीड वर्षा जोशी आहेत. वर्षा जोशी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि साधारण 75 कॉमर्सच्या मुलांचं करिअर सेटअप्स त्या करतात. त्याच्यामध्ये CA, CMS सारखे कंपनी सेक्रेटरी आणि कॉमर्स आणि प्रोफेशनल कोर्सेस असे सगळे आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या करिअरप्रमाणे इंटर्नशिप मिळावी, अर्न अँड लर्न ऑपॉर्च्युनिटी मिळावी आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रॉपर नोकरीची संधी मिळावी, या दृष्टीने ह्या करिअर टीम रात्रंदिवस झटून काम करतात. अनेकदा थोडंसं असं असतं की एक फाउंडर आहे म्हणून तोच साधारणपणे जास्त फोटोमध्ये येतो किंवा बोलण्यात येतो, पण माझ्याहीपेक्षा संपूर्ण विद्यादानच्या कुटुंबामध्ये खूप झटून काम करणारे अनेक माणसं आहेत. आणि मगाशी मेधाताई म्हणाल्या की एक व्यक्ती कधीच पूर्णत्व देऊ शकत नाही, कारण एक व्यक्ती हा 0 असतो, पण अनेक ज्या वेळेला मंडळी एकत्र होतात तर तो 100 होतो, इतकी ताकद त्याच्यामध्ये असते आणि त्याच्यामुळेच संस्थेचं कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. विद्यादानमध्ये आत्ता आपल्याकडे एक मेडिकल स्ट्रीम आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मुलं आहेत. 655मध्ये साधारण 127 मुलं विद्यादानमध्ये MBBS करत आहेत आणि ही सगळी MBBSची मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS करत आहेत. आत्ता या फेब्रुवारी 2024मध्ये आपल्याकडे 26 डॉक्टर्स पासआउट होऊन बाहेर पडले आणि खूप आनंद झाला की भारताला विद्यादानच्या तर्फे चांगले प्रशिक्षित
सेन्सिटिव्ह म्हणजे समाजाप्रती संवेदना असणारे 26 डॉक्टर्स विद्यादान देऊ शकलं. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणायचे, देहापासून देवापर्यंत जाताना देश लागतो आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या देशाच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या वाक्याने आम्हाला कायमस्वरूपी प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे सातत्याने आपण काहीतरी नवीन करायला हवं अशी इच्छा होते. मागच्या वर्षी आम्ही 2 करिअर टीम्स विद्यादानमध्ये ॲड केल्या. एक वेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय, की फक्त माणसांचं म्हणजे ह्युमन डॉक्टर्स असू नये तर सगळ्यांना समान ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हेल्थ ॲप्रोच सगळ्यांसाठी एकच असला पाहिजे. तर या दृष्टीने सुद्धा आम्ही मागच्या वर्षी वेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय शिकणाऱ्या डॉक्टर्सना एनकरेज केलं आणि आपल्याकडे असे 18 डॉक्टर शिकत आहेत. काही जणांना ॲकॅडमिक्समध्ये जास्त इंटरेस्ट नसतो किंवा त्याच्यात जास्त प्रावीण्य नसतं, तर अशा मुलांच्यासाठी आपण एक सरळ सेवा माध्यम आहे की जिथे वेगळ्या पद्धतीच्या पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, वनसेवा असेल, तलाठी असेल, फॉरेस्ट ऑफिसर असेल किंवा तिन्ही फोर्सेसमधले बेस ग्रेड्स असतील, तर अशा सगळ्या परीक्षांच्यासाठी किंवा अशा पदांसाठी प्रशिक्षण दिलं जातं. तर अशा अकॅडमी ट्रेनिंगच्या पण काही मुलांना आपण मागच्या वर्षी घेतलं आहे. मागच्या वर्षी साधारण अशी 20 मुलं आपल्याकडे होती आणि यावर्षी आपण त्या मुलांची संख्या 41 करतो आहे. तर साधारणपणे सगळ्या कार्यकर्त्यांचे यशाचे क्षण असे असतात की हे विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे येत असतात त्यावेळेला यांचं मराठीसुद्धा ग्रामीण बाजाचं असतं. त्याच्यामध्ये आपल्या शहरी दृष्टिकोनातून त्यांच्या व्याकरणाच्या चुका असतात. त्यांना खूप भीती वाटत असते. 4 चौघांसमोर बोलणं पण त्यांना खूप अवघड जातं. अभ्यासामध्ये मार्गदर्शन नसतं की मी काय ॲप्टिट्यूड असल्यानंतर कोणता कोर्स घेतला पाहिजे. इंटर्नशिप मला मिळालेली माझ्या योग्य करिअरला दिशा देणारी आहे की मी कोणती तरी घेतो आहे. प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज कधी मिळतील, नेक्स्ट कोर्स किंवा नेक्स्ट अपग्रेडेशन मी कसं केलं पाहिजे, नोकरी मिळालेली टिकवून ठेवण्याच्यासाठी काय केलं पाहिजे, नोकरीमध्ये प्रमोशनची संधी कशी मिळवली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं शास्त्रशुद्ध शिक्षण आणि मार्गदर्शन विद्यादानमध्ये देतं. आणि विद्यादानचं विजन स्टेटमेंट आहे, एम्पॉवर्ड स्टुडंट एम्पॉवर्ड नेशन. याचा अर्थ सक्षम विद्यार्थी सक्षम राष्ट्र. आणि आपण त्याला लोगोमध्ये म्हटलं आहे ट्रान्सफॉर्मेशन थ्रू मेंटोरिंग. याचा अर्थ तुमच्यामध्ये बदल हा मार्गदर्शनाने होईल, हे आपण आपल्या ब्रीदवाक्यात म्हणतो. आत्ता सध्याला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि सगळ्या 36 जिल्ह्यांमधली मुलं विद्यादानमध्ये आहेत. याच्या पुढच्या स्वप्नांमध्ये असं वाटतं की या सगळ्या 36 जिल्ह्यांमधली खेडी आणि गाव जे आहेत त्याच्यातली मुलं पण विद्यादानमध्ये यावीत. त्याच्याही पुढचा जर मुंगेरीलालची स्वप्न बघायची झाली तर मला असं वाटतं की भारतातल्या सगळ्या 28-29 राज्यांमधल्या मुलांना पण भविष्यात विद्यादानला मदत करता यावं. वोकेशनल ही स्ट्रीम आता नवीन निघालेली आहे, कौशल्यावरती आधारित अभ्यासक्रम. तर आम्ही ऑलरेडी 15-20 मुलांना मदत करतो आहे आणि याच्या पुढे पण अधिक मुलांना आपल्याला मदत करता यावी या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतो आहे. शिक्षण एक असं वाटतं नेहमी की शिक्षण कुठेही कुणाला वाटलं की मला शिक्षण घ्यायचं आहे तर ज्या विद्यार्थ्याला असं वाटेल की मला शिकायचं आहे त्याला तातडीने विद्यादान माझ्यासाठी आहे आणि मी शिकू शकतो अशी ग्वाही आणि ॲश्युरन्स त्याला मिळावं या दृष्टीने काम भविष्यामध्ये करण्याचा मानस विद्यादानचा आहे. की विद्यार्थ्याला कुठेही असं वाटलं नाही पाहिजे की माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून मी शिकू शकणार नाही, तर त्याला त्याच्या काळजीबरोबर एक विश्वासाचं संस्था म्हणून विद्यादान आठवावी, विद्यादान मिळावी या दृष्टीने आपण खूप सारे प्रयत्न करतो आहे. एक आणखीन गोष्ट की म्हणजे मेधाताई मगाशी जे राष्ट्रव्यापी कार्याबद्दल बोलत होत्या, अनेक गोष्टी त्यांच्या संस्थेतर्फे त्या करतायत त्याच्याबद्दल सांगत होत्या. तर माझ्या हे लक्षात आलं की आपण अजून खूप सूक्ष्म आहोत. अध्यात्माच्या भाषेमध्ये 2 गोष्टी मला आठवल्या मेधाताई बोलत असताना की मुमुक्षू ते साधक असा प्रवास करतो. तर कदाचित मेधाताई आम्हाला वाटतं की आम्ही मुमुक्षू आहोत आणि साधकापर्यंतचा प्रवास तुमच्याकडे बघून करावा असं वाटलं. आणि कुठेतरी सद्गुरू आणि सत्शिष्य असतं, तर मला असं वाटतं मी अजून कदाचित शिष्याच आहे आणि सद्गुरूंपर्यंत पोचायचा प्रवास मला करायचा आहे असं तुमच्याकडे ऐकताना आणि बोलताना वाटलं. तर एवढंच थोडक्यात सांगू इच्छिते. दातृत्व आणि कर्तृत्व याची जोड घालणाऱ्या अत्रेकट्ट्याचे मला मनापासून आभार मानायचे. संपदाताई माझी रोल मॉडेल आहे. संपदाताईचे सगळी आर्टिकल्स मी फॉलो करते आणि तिच्या अनेक गोष्टींमधून मला प्रेरणा मिळते. संपदाताईंमुळे अनेक मैत्रिणी झाल्या. सुलभाताई पण खूप लाडकी झाली, राधाताई लाडकी झाली आणि अशा 2-4 मंडळी मला परिचित झाल्या. आणि तुमच्या अत्रेकट्ट्यामुळे ठाणेकरांवरती संस्कार होत आहेत. पोचायला बातमी घोडबंदरवरून इथं पोचता येत नाही, पण पेपरवरती इतकुशी छोटीशी बातमी जेव्हा ठाणे म्हणजे पुरवणीमध्ये बघतो त्यावेळेला मन तिकडे अनेकदा पोचलेलं असतं की अरे आज काय बोलतील, आज काय बोलणार, हे वक्ते एवढे मोठे मोठे कसे मिळवतात.
पण मला असं वाटतं संपदाताईंनी तर मगाशी त्याचं उत्तर दिलं आहे की ज्या वेळेला आपल्याला कुठंतरी पोचायचं असतं आणि ध्येय विधायक असतं, लार्जर इंटरेस्टमध्ये काम करायचं असतं, तर त्यावेळेला इतका सगळा मोठा परिवार गोळा करता येतो, तो जमा होतो. कारण ज्ञानकण वेचण्याची इच्छा आपल्यापैकी सगळ्यांनाच खूप असते. त्याच्यामुळे आचार्य अत्रे कट्ट्याचे पुन्हा एकदा खूप मनापासून आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांचे खूप आभार मानते की विद्यादान सहाय्यक मंडळाला आज इथे बोलवून तुम्ही फेलिसिटेट केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. पुनश्च आभारी आहे. धन्यवाद. मी स्वतः पण लेक्चरर असल्यामुळे त्या ज्या काही म्हणत होत्या मी हे अगदी मान्य करते की एज्युकेशन इज द बिल्डिंग ब्लॉक इन द नेशन बिल्डिंग. आणि शिक्षणाने किती जीवनावर चांगला परिणाम होऊ शकतो आणि ज्यांना शिक्षणाबद्दलची एवढी ॲफिनिटी आहे त्यांना ते मदत करू इच्छिता, याबद्दल त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं. असं म्हणतात की साधू संत येती घरात ओची दिवाळी दसरा. आज आमच्या कट्ट्याला असंच वाटतंय. आज मेधाताईंचे पाय इकडे लागले, ज्यांना आतापर्यंत मी आकाशवाणी, दूरदर्शन, यूट्यूबवर पाहिलं, पण आज प्रत्यक्ष पाहिलं, त्यांच्या मनातलं ऐकलं. खरं काय आणि खोटं काय, नर्मदा बचाव कशासाठी, आज हे सारं आम्हाला समजलं. मेधाताई तुम्हाला शतशः प्रणाम. आमच्या दुसऱ्या पुरस्कार्थी गीता व्यासजी यांचंही विद्यादानाचं कार्य किती मोठं आहे ते आज आपण त्यांच्या तोंडूनच ऐकलं. त्यांनाही आमचा आदरपूर्वक प्रणाम. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या दोन्ही संस्थांना आपण यापुढे शक्य आहे ती मदत नक्की कराल. आज या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येने आवर्जून आलात. श्रोते हो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तर तुमचे आभार मानण्यापेक्षा तुमच्याही ऋणात राहणंच मला आवडेल. आणि आता राधा कर्णिक यांना मी विनंती करते की राष्ट्रगीत म्हणावं, त्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत मातेचा विजय असो.